लहानपणाची ती साधी पण ओळखीची चव आठवते का? थंडीच्या दिवसात गरमागरम बाजरीची भाकरी आणि सोबतीला लसणाची फोडणी दिलेली करडईची भाजी म्हणजे सुग्रास जेवण. आरोग्यासाठी वरदान असलेली ही भाजी आज मी अगदी पारंपरिक पद्धतीने बनवली आहे. हिरव्या पालेभाज्या म्हटलं की अनेक जण नाका मुरडतात, पण जर कढईची भाजी अशा पद्धतीने बनवली तर सगळे बोटं चाटत राहतील. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर कढईच्या भाजीचं महत्त्व जाणून घेऊ. रक्तभिसरण सुधारण्यापासून ते पचनशक्ती वाढवण्यापर्यंत फायदेशीर असलेली ही कढईची भाजी आपल्या आहाराचा भाग असायलाच हवी. चला तर मग बघू ही साधी पण चविष्ट रेसिपी. भाजी बनवण्यासाठी कढईच्या भाजीचे पानं तुम्हाला बाजूला करायचे आहेत. भाजी जर कवळी असेल तर थोडे देठ घेतले तरी ते भाजीमध्ये छान लागतात. तर ही पाने मोठ्या भांड्याचा वापर करून स्वच्छ धुवून घ्या. पाणी निथळण्यासाठी चाळणीत ठेवायचं आहे. पाणी निथळले की आपण भाजी चिरून घेऊ. खूप बारीक नाही, चिरली तरी चालेल. भाजी चिरून झाली की मिरच्या आणि लसूण एकत्र करून आपल्याला त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. मी थोडी मूगडाळ पण इथे भिजत घातली होती. 10 मिनिटे मूगडाळ भिजत ठेवायची. मूगडाळ ऑप्शनल आहे, पण छान चव येते भाजीला आणि पौष्टिकता पण वाढते. भाजी शिजायला टाकू तर त्यासाठी मी इथे कढई गॅसवर तापवत ठेवली आहे. त्यामध्ये तेल टाकून मिरची आणि लसणाची पेस्ट चांगली परतून घेऊ. त्यामध्ये भाजी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं वरून चवीपुरतं मीठ घालायचं. लगेचच भाजीला पाणी सुटतं. वरून एक्स्ट्रा पाणी घालायची गरज पडत नाही. यामध्ये भिजवलेली डाळ पण मिक्स करून घेऊ. आता कढईवर झाकण ठेवू म्हणजे भाजी आणि डाळ नीट शिजेल. मध्ये मध्ये झाकण उघडून भाजी हलवून घ्यायची म्हणजे खाली लागत नाही. भाजी शिजत आहे तोपर्यंत आपण बाजरीची भाकर बनवून घेऊ. बाजरीची भाकरी इथे कुणाकुणाला आवडते त्यांनी जरा कमेंटमध्ये हजेरी लावा. मी सलाडमध्ये काकडी आणि गाजर पण कट करून ठेवले आहे. आपली भाकरी बनवून झाली आहे आणि भाजी पण व्यवस्थित शिजली आहे.
तर शेवटी शेंगदाण्याचं कूट ॲड करून 2 ते 3 मिनिट असंच परतून घेऊ. आता आपली भाजी रेडी आहे की नाही? अगदी सोपी पद्धत. प्रत्येक गोष्टीत कांदा टोमॅटो नाही चांगल्या वाटत. काही पदार्थ त्यांच्या साधेपणातच छान टेस्ट देतात. चला तर ताटात सगळं वाढवून घेऊ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हे फ्री आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.